सगळे जे काही खाजगी विकासकाला घेऊन जंगलामध्ये ह्याच्यात जंगलात परत परत कोण जात असतं तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यात कोणाचा हात आहे का हा बघणं गरजेचं आहे. पण मुळात पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आणतो. आज एक मोठं यश मुंबईकरांना मिळालेलं आहे. 3 मोकळी मैदानं, जिथून एक तर मोकळं मैदान, एक उद्योगपतीच्या घराच्या बाजूला, दुसरं फुटबॉलसाठी, तिसरं हरित पट्टा, हा आज वाचवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे रक्तपेढ्या ज्या आहेत, ब्लड बँक्स, त्या नेहमीसारखे मोफत ठेवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. पण खरं यश हे तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला हे सगळे जे प्रस्ताव आहेत ते रद्द करून मिळतील. कांदा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आज दिल्लीमध्ये बैठक होते. सगळे नेते कांद्या प्रश्नासाठी आम्ही अनेकदा या मागच्या आठवड्यात आंदोलनं केलेली आहेत. आपण पाहिलं असेल अंबादास दानवेजींनी आपल्या समृद्धी हायवेवर पण केलं आणि काल परवाकडे नाशिकमध्ये पण केलं. ह्याच्यात अनेक लोक आणि अनेक शेतकरी उतरलेले आहेत. पण जसं मी सांगितलं ना की हे सगळे प्रश्न जे आहेत, आंदोलनं होत आहेत, पण सरकार संवेदनशील आहे की नाही हे तर पुढे काय पावलं टाकतं हे ह्याच्यावरनं ठरेल. पण दुसऱ्या बाजूने लोकांनी पण मतदानाच्या वेळी हा पण विचार केला पाहिजे की संवेदनशील सरकारला आपण मतदान करतोय की एखाद्या निर्दयी सरकारला पण मतदान करतोय. एकीकडे कांदा उत्पादकांचा मुद्दा, एकीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा आणि इतकं असताना देखील AI सारख्या गोष्टी, AI ॲग्रिकल्चर प्रमाणे अनेक इव्हेंट केले जातात, ज्याला 5-5 कोटी रुपये खर्च केले जातात. शेतकरी उपाशी आणि सरकार उपाशी. नाही, मी एकच सांगेन की कुठच्याही AI किंवा तशा ह्याच्यावर तंत्रज्ञानावर, कारण हल्ली AI म्हणजे मंत्री वाटेल ते बोलत असतात, पण ह्या तंत्रज्ञानावर कुठेही आपण मागे गेलो नाही पाहिजे. ह्याच्यावर काम झालं पाहिजे, ह्याच्यात देशात आपल्या संधी मिळालीच पाहिजे. पण त्याचा लवकर आणि योग्य वापर हा आपल्या शेतकऱ्यांसाठी कसा होऊ शकतो, मला वाटतं त्याच्यावर काम केलं पाहिजे. जसं आता एक भारतरत्न MS स्वामीनाथन त्यांची संस्था आहे, त्यांना तुम्ही एक चेक करू शकता त्यांच्याबरोबर की काय नेमकं करू शकतो आपण. परत आता अनेक संस्था ज्या ॲग्रो फार्मर कंपनीज आहेत, आपण पाहू शकता नाशिकच्या आसपास खूप आहेत, छत्रपती संभाजीनगर इथे आहेत, आपल्याच राज्यात जैन इरिगेशन आहे, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर आहे, मानदेशी हे आहेत. ह्या सगळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी काय चांगलं होऊ शकतं ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडचे ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, त्याच्यावर पण आपण थोडं काम करणं आणि त्याचं आधुनिकरण कसं करता येईल हे पण करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक सांगतो मी, ह्याच्यात असं होतं की काही दशकांपूर्वी एक माल्थुझियन ट्रॅप गोष्ट होती, ज्याचा एक विचार केला होता की लोकसंख्या वाढते पण फूड प्रोडक्शन कमी होईल. आता ते तसं होत नाही आहे, कारण त्यामध्ये टेक्नॉलॉजी आली. पण बोरलोचं जे आलं किंवा स्वामीनाथनाने जे काम केलं होतं, पण त्यानंतर आता आपण पाहतो आहे प्रत्येक सीझनमध्ये कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी बियाणंच फसतं आपलं, कधी फर्टिलायझर चुकतं. ह्या सगळ्यामधून AIचा वापर असेल, टेक्नॉलॉजीचा वापर असेल, पण प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड किती आपण काम करू शकतो आणि ह्या ट्रॅपमधून कसं बाहेर पडू शकतो ह्याच्यावर सरकारने विचार करावा.